आणि त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, प्राचीनकालीन वाटचालीमध्ये सर्वात प्रथम मौखिक परंपरा आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये तोंडी पद्धतीने आपल्या पूर्वजांचे पराक्रम या पिढीकडून त्या पिढीकडे आलेले आहेत। दैवी परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे जी घडत गेली त्या सर्वांचा मौखिक साधनांच्या मध्ये वापर त्याचा होतो। हडप्पा संस्कृती इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून किंवा त्यापूर्वीही लेखन कला अस्तित्वात होती, परंतु लिपी वाचण्यात अजूनही आपल्याला यश आले नाही। म्हणजे हडप्पाकालीन संस्कृतीचे अवशेष आपल्याला सापडले, परंतु त्यांची जी लिपी आहे ती अजूनही आपल्याला वाचता आली नाही आणि यामुळे खऱ्या अर्थानं भारताचा पूर्ण इतिहास आजही अर्धवटच आहे असं म्हणता येईल। भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन साहित्य कोरीव लेख हे मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजेच इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून आपल्याला सापडतात। कोरीव लेख हे प्रस्तरावर किंवा दगडावर दगडी स्तंभावर कोरलेले आहेत। इसवी सन 1ल्या शतकापासून धातूंची नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट यावर कोरीव लेख उपलब्ध आहेत। त्यानंतर मिळणारी जी माहिती आहे या साहित्यांमधून, या ऐतिहासिक घटकांमधून मिळणारी जी माहिती आहे त्यामध्ये आपल्याला राजांचा कार्यकाळ मिळतो, त्यांची वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था कशी होती, महत्त्वाच्या घडामोडी त्यावेळी काय झाल्या, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आपल्याला त्यामध्ये मिळते। बघा, प्राचीन साहित्यामध्ये